हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या शिवम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण महेंद्रसिंग धोनीला एकदम बेस्ट कॅप्टन का मानतो? का त्याला किंग म्हणतो? का त्याला थलैवा म्हणतो? त्याचं एक कारण आहे मित्रांनो. कारण महेंद्रसिंग धोनीला परफेक्ट टायमिंग माहिती आहे. कुठं गडबड करायची आणि कुठं स्लोली घ्यायचं, कूलमध्ये घ्यायचं हे महेंद्रसिंग धोनीला परफेक्ट माहिती आहे. जर शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला 6 रन पाहिजे असतील, तरीही तो कॉन्फिडन्सने व्यवस्थित शॉट खेळतो. त्याला परफेक्ट शॉट ॲट परफेक्ट टायमिंग म्हणतात. आणि तसंच परफेक्ट शॉट, परफेक्ट टायमिंग जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये करत राहिलात, तर नक्की तुम्ही सुद्धा महेंद्रसिंग धोनीसारखा सक्सेसफुल ॲस्पिरंट नक्की होणार आहेत. तर मित्रांनो, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, हा परफेक्ट शॉट आणि परफेक्ट टायमिंग कशी तुम्हाला करायची आहे, याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. तर ॲग्रिकल्चर स्ट्रीम किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेल्या सगळ्या स्टुडंटसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तर तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये सुद्धा हा शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण या वर्षी जे आहे 2023 मध्ये जे आहे, जे पासआउट होणारे मुलं आहेत किंवा जे ऑलरेडी पासआउट झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी कृषी अधिकारी होण्याची, कृषी अधिकारी, ठीक आहे, म्हणजे आपल्या नावासमोर अधिकारी हे पद लावण्याची एकमेव संधी यावर्षी येणार आहे. फक्त एकमेव संधी येणार आहे. मी भविष्यवाणी करत नाहीये, रिअलिस्टिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर हे एकमेव संधी का म्हणतोय आणि कृषी अधिकारी होण्याची संधी कशी असणार आहे, तर याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. जे कृषी अधिकारी म्हणजे बी-एससी ॲग्री किंवा बी-एससी हॉर्टी असेल किंवा बी-टेक ॲग्री इंजिनिअर असेल किंवा फूड फूड सायन्स असेल, या कुठल्याही डिग्रीमधनं आपण पासआउट झाल्याच्यानंतर जनरली आपण करिअरसाठी काय करतो? ठीक आहे. एकतर आपण प्रायव्हेटमध्ये ॲक्सेप्ट करतो जॉब किंवा आपण गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करतो. मग गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करताना, स्ट्रगल करताना त्यात 2 ऑप्शन्स येतात. ठीक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोणी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करतं किंवा कोणी आय-बी-पी-एस बँकिंग करतं. राइट? ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सुरुवातीला कुठेतरी बॅक टू द माइंड आपण हा विचार केलेला असतो, की मला एम-पी-एस-सी कडे जायचंय, ठीक आहे, किंवा मला आय-बी-पी-एस, ए-एफ-ओ कडे जायचंय किंवा बँकिंगकडे जायचंय, ठीक आहे. मग यामध्ये आपल्या सीनियर्सचे काही एफर्ट्स असतील, सीनियरकडनं काही घेतलेले सजेशन्स असतील, काही आपल्या मेंटॉर्सकडनं आपण घेतलेले सजेशन्स असतील, काही टीचर्सकडनं घेतलेले काही सजेशन्स असतील. या सगळ्यांवर आपण एक आपलं मत बनवतो आणि या दोन्हीपैकी एका साईडला चॉईस करतो, ठीक आहे. एम-पी-एस-सी वाले एम-पी-एस-सी कडे जातात, आय-बी-पी-एस वाले आय-बी-पी-एस कडे जातात, ठीक आहे. पण यामध्ये आपला कम्फर्ट झोन कुठं असतो? यामध्ये आपला कम्फर्ट झोन अशा ठिकाणी असतो, की सर जिथं ॲग्रीकल्चरचा सिलेबस आहे, तिथं आम्हाला कम्फर्ट जातं. का? कारण ॲग्रीकल्चरमध्ये आमची डिग्री झालेली आहे. शेवटी आम्हाला काम करायचं तर कशासाठी करायचंय? शेती क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये करायचं. मग आपण एम-पी-एस-सीमध्ये जरी गेलो मित्रांनो, तरी बरेच जण काय करतात, कृषी सेवाची जी ॲड आहे, ठीक आहे, त्याची वाट पाहतात. ठीक आहे. म्हणजे ॲग्रीकल्चर ऑफिसरची. त्यामध्ये मंडळ कृषी अधिकारी असेल, तालुका कृषी अधिकारी असेल किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या पोस्ट असतील किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ॲडची वाट पाहतात. ठीक आहे. यू-पी-एस-सीमध्ये मॅक्सिमम जण आपण आय-एफ-एस वगैरे सिलेक्ट झालेले पाहता किंवा यू-पी-एस-सी मध्येच ॲग्रीकल्चर ऑप्शनल घेतात. ठीक आहे. यू-पी-एस-सी वाल्यांचा विषय वेगळा आहे. एम-पी-एस-सी वाले आपण मॅक्सिमम काय करतो, आपण ॲग्रीची ॲड येण्याची वाट पाहतो. आता बघा, 2018 ला आलेली ॲड, त्याच्यानंतर आता रिसेंटली झालेल्या 2 ॲड, ठीक आहे. म्हणजे 21 आणि 22 झालेल्या 2 ॲड. त्यामुळे एम-पी-एस-सीची टेक्निकलची ॲड जी आहे, ॲग्रीकल्चरची जी ॲड आहे, ती 2023 मध्ये येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. कारण मागे कंटिन्युअस भरती झालेली आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अधिकारी जे आहेत ते रिक्रूट झालेले आहेत. त्यामुळे आता 2023 मध्ये जे आहेत, ती थोडीशी ॲड येण्याचे चान्सेस नाहीयेत. एम-पी-एस-सीच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा आणखीन मागणीपत्र प्राप्त नाही, असं त्यांनी दाखवलेलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एम-पी-एस-सी करणाऱ्यांना हे मान्य असायला पाहिजे, की एम-पी-एस-सी जी आहे, ती लाँग टर्म प्रोसेस आहे. ठीक आहे. तुम्हाला एका परीक्षेच्या प्रोसेसला 1 वर्ष लागतं किमान. ठीक आहे. आता दुसऱ्या साईडला काय आहे? दुसऱ्या साईडला बरेच मुलं आय-बी-पी-एस किंवा बँकिंग ट्राय करतात त्यांच्या सीनियरच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या कम्फर्ट झोननुसार. ठीक आहे. ज्यांना पॉलिटी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल असे विषय आवडतात ते एम-पी-एस-सी कडे जातात. ज्यांना क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, त्यांचं गणित वगैरे चांगलं आहे, असे मुलं इकडं बँकिंगकडे येतात. पण बँकिंगमध्ये पण आपण काय करतात मॅक्सिमम मुलं, बँकिंगमध्ये पण आपण ए-एफ-ओ साठी ट्राय करतो. राइट? ठीक आहे. ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर नावाची जी पोस्ट असते त्यासाठी ट्राय करतो. कारण ॲग्रीकल्चरच्या स्टुडंटसाठी सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात प्रीमियम पोस्ट जी आहे ती ए-एफ-ओची पोस्ट आहे. मग हे करता करता आपण काय करतो, बँकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करतो का? सुरुवातीला आपण ए-एफ-ओला प्रिफर करतो का? कारण ए-एफ-ओची जी मेन्स आहे ती पूर्णतः ॲग्रीकल्चरच्या सिलेबसवर बेस्ड आहे. ठीक आहे. हे तर आता बेसिक सगळ्यांना माहिती आहे. आपण कम्फर्ट कुठं आहे? जिथं ॲग्रीकल्चर आहे तिथं कम्फर्ट आहे. ठीक आहे. एम-पी-एस-सी करणार असाल तर ॲग्री एम-पी-एस-सीची ॲड किंवा आय-बी-पी-एस करणार असाल तर ए-एफ-ओची ॲड. राइट? ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना मान्य असायला पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना मान्य आहे. आता एम-पी-एस-सी जी आहे ती थोडी लाँग टर्म प्रोसेस आहे. आय-बी-पी-एस, ए-एफ-ओची जी आहे ती थोडीशी शॉर्ट टर्म प्रोसेस आहे. आय-बी-पी-एस आय-बी-पी-एसचं जे कॅलेंडर आहे ते एकदम फिक्स आहे. आत्तापर्यंतचा इतिहास आहे, की आय-बी-पी-एसच्या ऑनलाईनच्या ज्या परीक्षा असतात, फॉर्म येणे, फॉर्म आल्याच्यानंतर 40 दिवसामध्ये प्रिलिम्स होणे, प्रिलिम्स झाल्याच्यानंतर 25 दिवसामध्ये मेन्स होणे, त्यानंतर लगेच
काही दिवसामध्ये 1 महिन्याच्या आत इंटरव्ह्यू होणे आणि 1 एप्रिलला सगळ्या परीक्षांचे रिझल्ट लागतात. 1 एप्रिलला, डॉट 1, 2 एप्रिलला, ठीक आहे, 1 आणि 2 एप्रिलला. तर हा जो टाइम टेबल आहे हा बऱ्याच जणांचा एक कम्फर्ट झोन आहे की बाबा इथं सगळ्या फिक्स गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मागं पुढे काय होत नाही, ठीक आहे. तर त्यामुळे हा एक कम्फर्ट झोन आहे. तर आता बघा, जर मी तुम्हाला मागे सांगत होतो की एमपीएससी करणारे जे मुलं आहेत, ठीक आहे, ज्यांनी एमपीएससी करायची ठरवली त्यांच्यासाठी एक तर टेक्निकलची ॲड आहे आणि जनरलची ॲड आहे, ठीक आहे. जनरल म्हणल्यावर मग ती राज्यसेवा असेल, तुमचं PSI असेल, STI असेल, कंबाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, ठीक आहे. पण मॅक्झिमम आपण कुठे कम्फर्ट आहोत, इथं टेक्निकल ॲडमध्ये, म्हणजे जी ॲग्रिकल्चर एमपीएससी आपण याला म्हणतो, ठीक आहे. ॲग्री एमपीएससी असं म्हणतो याला, ठीक आहे. सो ॲग्री एमपीएससीची ॲड 2023 मध्ये सध्या तरी येण्याचे काहीही चान्सेस दिसत नाहीयेत. मागणी पत्र प्राप्त नाहीये, ठीक आहे. त्यामुळे इथं कृषी अधिकारी जे होण्याचा चान्स आहे, तुमचा कृषी अधिकारी होण्याचा जो चान्स आहे तो थोडासा कमी होतोय, किंवा जी आशा आहे ती धूसर होतीये. मग आता तुम्हाला दुसरा चान्स कुठं आहे, ठीक आहे. कृषी अधिकारी होण्यासाठी तुम्हाला दुसरा चान्स कुठं आहे, दुसरा चान्स तुम्हाला IBPS देते. IBPS कशा प्रकारे देते, तर IBPS कडनं ज्या आता परीक्षा होणार आहेत महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदची जी रिक्रुटमेंट होणार आहे ती IBPS घेणार आहे. प्लस हे महाराष्ट्र लेवलचं झालं, पण मग इंडिया लेवलला IBPS ह्या ॲग्रिकल्चरसाठी या परीक्षा घेते. AFO असेल, FCA असेल, CWC असेल किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशनच्या एक्झाम्स असतील, ठीक आहे. मग आता ह्या 2 परीक्षांमध्ये सुद्धा जर तुम्ही कम्पेअर केलं तर ह्या ज्या ZP रिक्रुटमेंट आहेत ह्या क्लास 3च्या रिक्रुटमेंट आहेत, ठीक आहे. क्लास 3च्या रिक्रुटमेंट आहेत, ठीक आहे. या पण चांगल्या आहेत, नो डाऊट. पण त्याहीपेक्षा प्रीमियम पोस्ट कुठली आहे, तर ही क्लास 2ची पोस्ट आहे, ठीक आहे. त्याहीपेक्षा प्रीमियम पोस्ट कुठली आहे, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, ठीक आहे. हे का, असं का, मी असं का म्हणतोय, कारण ही जी आहे जिल्हा परिषद रिक्रुटमेंट जी काय आहे ती IBPS घेणार आहे, पण ही क्लास 3ची पोस्ट आहे. याचं पेमेंट बेसिस असेल किंवा याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ॲज कम्पेअर टू AFO थोड्याशा कमी असणार आहे, ठीक आहे. याचे काही वेगळे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, याचे काही वेगळे स्ट्रॉंग पॉईंट आहेत. पण आपण ट्राय करताना, आपण जेव्हा जंगलात जातो शिकार करायला, त्यावेळेस आपण वाघाच्या शिकारीचं काय ठेवलं पाहिजे, टार्गेट ठेवलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे रस्त्यात जर तुमचा ससा जरी आला तरी तो तुम्हाला मारायची तयारी पाहिजे, नो डाऊट, काय हरकत नाही. पण तुम्ही जर वाघाच्या शिकारीचं जर टार्गेट ठेवलं तर तुम्हाला कुठेतरी हातात छोट्या मोठ्या गोष्टी येतील, राईट. आणि वाघाच्या शिकारीनं जे धैर्य लागतं, जी हिंमत लागते आणि जी शिकवण मिळते, त्या गोष्टी तुम्हाला सस्याचं टार्गेट ठेवून गेल्याच्या नंतर भेटत नाहीत, ठीक आहे. जर नेमकं तुम्ही सस्याचं टार्गेट ठेवून जासाल जंगलामध्ये आणि समोरून जर वाघ आला तर मग तुमची ऐसी की तैसी होईल. त्यामुळे माझं पहिलं सजेशन असं असणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी काय करायला पाहिजे, तुम्ही गोल जो आहे तो खूप मोठा ठेवायला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सुद्धा सांगितलंय की स्मॉल एम इज अ क्राईम, ठीक आहे. छोटासा टार्गेट ठेवणं हे मुळातच एक गुन्हा आहे. त्यामुळे टार्गेट हे नेहमी मोठं असायला पाहिजे. जर तुम्ही IBPS कडे वळणार असाल तर तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे, AFO असायला पाहिजे, ठीक आहे. AFO असायला पाहिजे, कारण ही जी परीक्षा आहे ही प्रीमियम परीक्षा आहे, कंडक्टेड बाय IBPS, ठीक आहे, ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. मग आता AFOचा अभ्यास करताना IBPSचा जर आपण AFOचा अभ्यास केला, ठीक आहे, तर मग याच्यामध्ये आपल्याला काय काय लागतं, ठीक आहे, हे तर आपण पुढे बघूच. पण AFO जे आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे का सर, आहे. प्रिलिम्सला तुम्हाला जरी दुसरे विषय असले तरी मेन्सला प्युअरली ॲग्रिकल्चर आहे, ठीक आहे. मग AFO सर जर नाही झालं तर तुम्हाला FCIची ॲड येऊ शकते, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ॲड येऊ शकते. यामध्ये सुद्धा क्लास 2च्या टेक्निकल ऑफिसरच्या खूप उत्तम पोस्ट आहेत आणि सध्या FCI मध्ये आपल्या क्लासेसचे जे काही स्टुडंट आहेत ते अतिशय सॅटिस्फाईड आहेत. CWC, सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, ठीक आहे, किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन, ठीक आहे. हे अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत इंडिया लेवलच्या, ज्यामध्ये की IBPS स्वतः रिक्रुटमेंट करतं आणि याच्यामध्ये सुद्धा क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट येतात, ठीक आहे. मग याच्यामध्ये स्ट्रॉंग पॉईंट असा आहे की 2023 मध्ये ही जी ॲड आहे, AFOची जी ॲड आहे ही एकदम फिक्स आहे. यात तर काही डाऊट नाहीये, ठीक आहे. यात बिलकुल काही डाऊट नाहीये, ठीक आहे. IBPS AFO ही दरवर्षी येणारी ॲड आहे, ठीक आहे. त्यामुळे 2023 मध्ये कृषी अधिकारी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही ॲड तर 100% येणार आहे, ठीक आहे. जिल्हा परिषदच्या येतील, पण याच्यामध्ये तुमच्या नावासमोर अधिकारी लागेल याची गॅरंटी नाही, ठीक आहे. अधिकारी लागेल याची गॅरंटी नाही, कारण क्लास 3च्या पोस्ट आहे. क्लास 2ची जी पोस्ट आहे, तुम्हाला अधिकारी पदावर नेणारी जी पोस्ट आहे, तुम्हाला क्लास 2 आणि क्लास 1 साठी जवळ नेणारी जी पोस्ट आहे ती AFOची पोस्ट आहे, ठीक आहे. सर मग AFOचं जर करायचं झालं तर मग कसं करायचं सर, AFOचं पॅटर्न कसा आहे सर, ठीक आहे. आता IBPS जर तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे, IBPS जर तुम्हाला करायचं असेल तर आता याच्यामध्ये काय आहे की सर IBPS का करावा, आम्हाला मुळात सांगा की AFO आम्ही का करायला पाहिजे. मुळात ही क्लास 2ची पोस्ट आहे, तुम्हाला सांगतोय. ज्या पोस्ट इथं मी मेन्शन केलेल्या होत्या त्यातली सगळ्यात बेस्टची पोस्ट आहे, सगळ्यात प्रीमियम, वेल पेड, सगळ्यात हायली पेड जी पोस्ट आहे ती AFOची पोस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हाय प्रमोशन चान्सेस, तुम्ही कुठल्याही AFOला फोन करा, जो 2-3 वर्षापूर्वी AFO झालाय तो तुम्हाला यावर्षी 3 वर्षाच्या नंतर तो
ब्रँच मॅनेजर म्हणून दिसेल किंवा दुसरं कुठलं तरी प्रमोशन त्याचं झालेलं असणार आहे. दर 3 ते 4 वर्षामध्ये यांचं प्रमोशन 100% होतं. ठीक आहे, प्रमोशनचे चान्सेस खूप जास्त आहेत बँकिंग सेक्टरमध्ये. बँकिंग सेक्टरमध्ये खूप जास्त चान्सेस आहेत. नंतर वेल पेड सोशल सर्व्हिस आहे. आता इथं मी सोशल सर्व्हिस का म्हणतोय, कारण आपण ॲग्री झालेले पोरं आहोत, ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे पोरं आहोत, ॲग्रिकॉस आहोत. ठीक आहे, मग तुम्ही ॲग्रिकॉस असाल, हॉर्टिकॉस असाल किंवा ॲग्री इंजिनिअरिंग असेल किंवा फूडटेक असेल, फॉरेस्ट असेल, व्हॉट एव्हर इट इज. बट तुम्ही ॲग्रिकॉस जेव्हा असता किंवा ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड जेव्हा तुमचं असतं, त्यावेळेस तुम्हाला ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोशल सर्व्हिस देता येते. ठीक आहे, देता येते. तुमचं जे पूर्ण ग्रॅज्युएशनचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला इथे एक समाजकार्यासाठी वापरता येतं आणि त्या समाजकार्याची सुद्धा तुम्हाला पेमेंट भेटते. ठीक आहे, पगार भेटते. शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करणं असेल, शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांना काही नवीन स्कीमची माहिती देणं असेल किंवा शेतकऱ्यांकडे त्यांचं अन्न प्रक्रिया उद्योग वगैरे असतील त्या गोष्टीच्या बाबतीत मार्गदर्शन करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲज अन AFO करता येतात. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या करण्यामध्ये जे समाधान आहे ते एक वेगळं समाधान आहे, की मी माझ्या फील्डमध्ये जे शिकलोय, ठीक आहे, मी जे ॲग्रिकल्चर झाले ते माझं नॉलेज इथं अप्लाय करायला मला मिळतंय. ठीक आहे, किंवा ज्या फील्डमध्ये मी शिकलेलो आहे त्याच फील्डमध्ये मला आणखीन काहीतरी चांगलं काम करायला संधी मिळते आणि त्या संधीचं सुद्धा किंवा त्या कामाचे सुद्धा मला पैसे मिळतात. हे एक वेगळं समाधान आहे. ठीक आहे, शेतकऱ्यांसाठी काम करण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. तर हा जो जॉब आहे AFOचा जॉब, हे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऑफर करतो. त्यानंतर एक्सपोजर हा एक सगळ्यात मोठा पॉईंट आहे, याचा स्ट्रॉंग पॉईंट आहे म्हणायला काही हरकत नाही. इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग भेटेल तुम्हाला. ठीक आहे, इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग भेटेल, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषेच्या लोकांमध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळेल आणि हा एक अनुभव खूप जास्त शिकवणारा किंवा युनिटी इन डायव्हर्सिटी जी आहे आपल्या इंडियाची ती तुम्हाला जवळून बघण्याचा अनुभव देणारा असणार आहे. ठीक आहे, सो एक्सपोजर जे आहे ते हे उत्तम आहे. खूप जणांना असं आवडतं की सर आम्हाला ना म्हणजे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट, घर, प्लॉट वगैरे असं काही करायचं नाही, पण आम्हाला जन्माला आलोय तर फिरायचंय, खूप बघायचंय भरपूर. ठीक आहे, आणि भारतासारखा दुसरा देश नाहीये बघण्यासारखा. आणि यासाठी जर तुम्हाला पेमेंट पण भेटणार असेल आणि बँकेच्या सुविधा पण मिळणार असतील, ठीक आहे, जस्ट लाईक क्वार्टर्स असेल, तुम्हाला तुमचं व्यवस्थित पेमेंट असेल किंवा बाकीचे बिल्स असतील, ह्या सगळ्या बँक तुमच्या ॲज अन AFO तुम्हाला प्रोव्हाइड करतातच. मग ह्या सगळं तुम्हाला भेटणार पण आहे आणि बाकीचे राज्य तुम्हाला फिरायला पण भेटणार आहेत. तर मग यापेक्षा बेस्ट आणखीन काय असू शकतं. सो आय थिंक IBPS AFOच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, हे नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. त्याच्यानंतर आता जे तुम्हाला IBPS तुम्हाला 2 पॉईंट दाखवले होते मी. जर तुम्हाला वाटलं की नाही सर आम्हाला क्लास 2 नको, क्लास 3च पाहिजेत, कारण आम्हाला असं वाटतं की थोडासा कॉन्फिडन्स कमी वाटतोय, ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला AFO का करा असं म्हणतोय, कारण हे जे सिलेबस आहे, हा जो सिलेबस आहे हा एकदम कॉमन सिलेबस आहे. ठीक आहे, तुम्ही क्लास 3 साठी करा, ZP रिक्रुटमेंटसाठी करा किंवा तुम्ही AFO साठी करा, CWC साठी करा, NSC साठी करा, तुम्हाला हे 4 विषय 100% असणार. त्यामध्ये कुठला क्वांट असणार आहे, रिझनिंग असणार आहे आणि इंग्लिश असणार आहे. ठीक आहे, प्रिलिम्सला किंवा ओव्हरऑल एक्झाममध्ये हे कुठं ना कुठं तुम्हाला विषय तोंडावर येणारच आहे. ठीक आहे, भले ते 15 मार्काला येतील किंवा 25 मार्काला येतील किंवा 35 मार्काला येतील, त्या एक्झाम पॅटर्ननुसार असेल, पण तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे 100% त्या विषयामध्ये असणार आहेत. आणि ॲग्रिकल्चर सुद्धा त्या परीक्षेचा पार्ट असणारच आहे आणि तो पण मेजर पार्ट असणार आहे. सो एका दगडामध्ये जास्त पक्षी मारण्यासाठी किंवा यावर्षी जस्ट 2023 मध्ये ज्यांना जॉब पाहिजेत, तो पण चांगला प्रीमियम जॉब पाहिजेत, ज्यांना क्लास 2 जॉब पाहिजेत, त्यांच्यासाठी माझं एकच सजेशन आहे की तुम्ही IBPS AFOची तयारी करा. त्याच्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि ॲग्री करा. त्याच्यामध्ये तुम्ही ZP रिक्रुटमेंटला तर लागून जासाल, त्यात काही विषय नाही, पण तुम्ही IBPS AFO म्हणून जर लागले तर लाईफ की चांदी आहे. ठीक आहे, AFO लागाल, CWC मध्ये लागाल, FCI मध्ये लागाल, ठीक आहे, नो डाऊट. पण IBPS कडून ह्या ज्या घेतल्या जाणाऱ्या पोस्ट आहेत, ह्या ज्या घेतल्या जाणाऱ्या एक्झाम्स आहेत, याच्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झालात तर जीवनाचं सोनं होऊन जाईल. त्यामुळे टार्गेट मोठं ठेवा, IBPS AFOचं टार्गेट ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत जातील, नो डाऊट. येस, थँक्यू सो मच मित्रांनो. आणखीन जर कोणाला काही अडचण असेल याच्यामध्ये, सर आम्हाला थोडंसं काउन्सिलिंग पाहिजे किंवा याच्यामध्ये आमचे काही मुद्दे क्लिअर नाही झालेले असं जर तुम्हाला वाटत असेल, तर 100% तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जस्ट फॉर काउन्सिलिंग. येस, दिस इज माय नंबर. टेलिग्रामला तुम्ही टेलिग्राम मेसेज करा मला किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, आय विल कॉल यू बॅक. येस, थँक्यू सो मच मित्रांनो.